नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अड्डा 24/7 मराठीच्या परिवाराच्या वतीने सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आजचा जो फादर्स डे आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा, इथे एक मोटिवेशनल कोट आहे की एक वडील तुम्हाला सांगत नाहीत की ते तुमच्यावर प्रेम करतात. ते नेहमी तुम्हाला दाखवतात. ते तुम्हाला नेहमी दाखवतात तुमच्यावर प्रेम करतात हे असं सांगत नाहीत, पण ते तुम्हाला नेहमी दाखवतात. तर आजचा जो दिवस आहे तो आपल्या वडिलांनी आपल्यावर केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संस्काराबद्दल किंवा त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांचं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे. तर या आपल्या आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही सर्व आपल्या वडिलांना शुभेच्छा दिलेल्याच असतील, पण पुन्हा एकदा अड्डा 24/7 मराठी परिवाराच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या पालकांना एक खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. आपलं आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण जो चर्चेतला मुद्दा आहे WTO म्हणजेच काय, जागतिक व्यापार संघटना, तर त्याच्या जिनिव्हा मंत्री परिषद, तर जिनिव्हाला जागतिक व्यापार संघटनेची एक मंत्री परिषद पार पडली. तर त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. त्याचा निश्चित पद्धतीने येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोग होणार आहे. WTOच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा या मंत्री परिषदेच्या संदर्भातलं काही विश्लेषण जे आहे मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, सेशनला लाईक करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि अड्डा 24/7 मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. चला आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा WTOच्या संदर्भात. सगळ्यात पहिल्यांदा WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना जी आहे, त्या जागतिक व्यापार संघटनेची जी स्थापना झालेली आहे ती कधी झालेली आहे, तर ती झालेली आहे 1995 साली आणि तिचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय, ते आहे जिनिव्हाला. आणि ही व्यापार नियमन संस्था आहे. म्हणजे काय, ट्रेड रेग्युलेशन, व्यापाराचं नियमन करणारी ही संस्था आहे. आणि सध्या हिचे 164 सदस्य देश आहेत. सध्या हिचे 164 सदस्य देश आहेत. मग आता ही संस्था मुळामध्ये का चर्चेमध्ये आहे, तर या संस्थेच्या संदर्भात कायमच विकसित आणि विकसनशील, डेव्हलप आणि डेव्हलपिंग अशा दोन देशांमध्ये कायमच एक दरी राहिलेली आहे. याला कारण आहे या जागतिक व्यापार संघटनेचे अनेक करार. काही करार आहेत, त्या करारांवर आपण बोलणार आहोत आणि एकंदरीतच जागतिक व्यापार संघटना कुठेतरी धोक्यात आलेली आहे की काय असं आपल्याला वाटू शकतो. याचं अस्तित्वावरच आता शंका उपस्थित केली जाते. तर त्यानिमित्ताने ही मंत्री परिषद जेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर झाली, जो काही वाद आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मंत्री परिषद झाली, तर बघूयात आपण काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते. पण पुढे जाण्याच्या आधी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या कराराने झाली होती? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या कराराने झाली होती? मराकेश, ट्रिप्स, जिनिव्हा का गॅट? 4 पर्याय तुमच्या पुढे दिसत आहेत. आता हे शुअर शॉट विचारले जाणारे या संदर्भातले प्रश्न आहेत. तर आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. मी नंतर सगळ्यात शेवटी आपण सगळे मुद्दे डिस्कस केल्यानंतर याविषयी तुम्हाला सांगणार आहे की कुठला करार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी या जिनिव्हा मंत्री परिषदेवर येतो, मग आपण बाकीच्या गोष्टी बोलू. आता बेसिकली मंत्री परिषद म्हणजे काय, तर मंत्री परिषद ही जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च निर्णय संस्था आहे. जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च निर्णय संस्था आहे मंत्री परिषद. आता या मंत्री परिषदेमध्ये कोण कोण सहभागी होतात, तर आपल्या त्या सदस्य देशांचे व्यापार आणि वाणिज्य मंत्री. तर आपले पियुष गोयल साहेब तिकडे गेलेले होते आपले भारताचे प्रतिनिधी म्हणून. तर जेवढे सदस्य देश आहेत, जे तुम्हाला सांगितले 164 आहेत, त्या 164 देशांचे व्यापार आणि वाणिज्य मंत्र्यांनी या जिनिव्हाला झालेल्या मंत्री परिषदेत सहभाग घेतला. आता 3 महत्त्वाचे मुद्दे या परिषदेच्या अजेंड्यावर होते. एक म्हणजे मासेमारी अनुदान, दुसरं म्हणजे अन्न सुरक्षा, ज्याला आपण म्हणू शकतो फूड सिक्युरिटी, आणि तिसरा अतिशय हॉट टॉपिक जो आहे कोविडच्या संदर्भात. कोविडचं संकट अजूनही दूर झालेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. तर कोविडची औषधं आणि बौद्धिक संपदा अधिकार यांच्या संदर्भात सुद्धा तिथे जी आहे चर्चा झालेली आहे आणि हे अजेंड्यावर हे 3 महत्त्वाचे विषय होते. आता या अन्न सुरक्षेच्या संदर्भात एक पीस क्लॉज आहे आणि या कोविड लसीच्या संदर्भात एक
ट्रिप्स वेवर आहे. तर आता इथे आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं की जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी तुमच्याशी डिस्कस करणार आहे मी. सुरू करूयात. आता हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता वन बाय वन एक एक गोष्टी डिस्कस करू. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जागतिक व्यापार संघटनेच्या करारांकडे बघावं लागेल. काही महत्त्वाचे करार आहेत जे की कायमच आपण चर्चेमध्ये ऐकत असतो. जसं की आत्ताच मी तुम्हाला ट्रिप्सबद्दल सांगितलं बघा. तर ट्रिप्स अगदी टॉपला ठेवलं आहे मी. ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला मी म्हणेन बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे तुम्ही हे ऐकलेलं असेल कायम. पेटंट म्हणा, ट्रेडमार्क म्हणा, GI जॉग्राफिकल इंडिकेशन, हे सातत्याने चर्चेत असतं. तर या संदर्भात हा करार आहे ट्रिप्स. मग आता त्याचा काय संबंध आहे आणि मंत्रिपरिषदेमध्ये त्याच्यावर काय निर्णय झाला, काय चर्चा झाली, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर, गुंतवणुकीच्या संदर्भात जे मेजर्स किंवा जे उपाय आखले पाहिजेत सदस्य देशांनी, त्यावर आपल्याला बोलायचं आहे. त्याच्यानंतर आहे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. हा अतिशय कळीचा मुद्दा, कळीचा नारद आपण जे म्हणतो, वादावादीचा मुद्दा. सगळा प्रॉब्लेम इकडे होतो विद्यार्थी मित्रांनो. सगळा प्रॉब्लेम जो आहे हा इकडे सुरू होतोय. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, तर यावर पण आपण बोलूयातच. तर तिथे मगाशी जे स्लाईडमध्ये मी जे 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या बघा, अन्न सुरक्षा, इकडे आपल्याला हा AOA ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर हा एक तुम्हाला सांगेन, आणि ट्रिप्स जो कोविडच्या औषधांच्या संदर्भात तो तुम्हाला सांगेन. म्हणजे आज प्रामुख्याने जे आपण बघणार आहोत हे 2 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, ट्रिप्स आणि ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. ट्रिम्स हा गुंतवणुकीच्या संदर्भात आहे, हा पुढे कुठल्या आपण सेशनमध्ये बघूयात, पण प्रामुख्याने आज आपण या 2 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. तर आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा AOA ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. 1995 साली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि मग जे ताबडतोब 3 करार झाले त्यापैकी एक होता हा ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. सुरुवातीचा करार आहे अगदी, पण तरीही बघा 95ला स्थापना झाली, आत्ता 2022 आहे, तरीही त्या करारावरून वादावादी चालू आहे. आणि विकसित आणि विकसनशील देश यांच्यात इतकी वादावादी आहे की काही वर्षांनी भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यासारखे देश बाहेरही पडतील. अमेरिकेने तर मागच्याच वर्षी सांगितलं होतं की आम्ही बाहेरही पडू शकतो. तर आता इथे बघा, आता अंतर्गत पाठिंबा किंवा याला मी म्हणेन डोमेस्टिक सपोर्ट, देशांतर्गत जो काही पाठिंबा मिळतो त्या संदर्भात हा करार आहे. आता सरकार काय करत असतं, शेतकऱ्यांना अन्न, खत, वीज इत्यादींसाठी अनुदान देतं. आपण बघतो शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं मिळतात, बरोबर आहे ना, वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं शेतकऱ्यांना द्यावीच लागतात. आता ही अनुदानं जी आहेत ना, ही 3 बॉक्सेसमध्ये ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांनी त्याचं थोडक्यात वर्गीकरण केलंय, सूची, शेड्यूल ज्याला आपण म्हणतो, पण त्याला त्यांनी बॉक्स म्हटलंय. तर हे 3 बॉक्स सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. कुठल्या बॉक्समध्ये कुठली अनुदानं आहेत किंवा कुठल्या अनुदानांवर मर्यादा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अनुदानांवर मर्यादा आहेत. तुम्ही अनुदानं वाटेल तशी द्यायची नाहीत शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना अनुदानं दिलेत की काय होईल? फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आपण शेतकऱ्यांना अनुदानं देतो, त्याच्यामुळे शेतकरी त्याच्यातून एखादं पीक घेतो आणि ते पीक तो जेव्हा बाजारात विकायला जातो तेव्हा त्याला प्रोडक्ट कॉस्ट कमी येते. आता हे सगळं अर्थशास्त्रीय गणित आहे, पण ॲक्च्युअल कंडिशन वेगळी आहे की नाही. आता आपला भारत देश जो आहे हा अजूनही विकसनशील आहे, आपण प्रगती करतोय, पण अजूनही विकसनशील आहे. अजूनही कित्येक जे खेड्यांमध्ये जे आहे शेतकरी इतका प्रगत झालेला नाही, त्यामुळे आपल्याला अनुदानाची जास्त द्यावीच लागणार आहेत. या उलट विकसित देशांचं काय आहे की तिकडे ते देश पुढारलेले आहेत, तिथे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालंय, त्यामुळे त्यांची अनुदानं ही कमीच असणार आहेत आपल्यापेक्षा. त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आपल्याला आहे. आलं लक्षात? आता हे अर्थशास्त्रीयदृष्ट्या ठीक आहे की तुम्ही अनुदानं देता, म्हणजे भारत किंवा अन्य विकसनशील देश तुम्ही अनुदानं देता, त्या अनुदानांमुळे शेतकऱ्याला कॉस्टिंग कमी पडतं, त्यामुळे त्याचं प्रोडक्ट जे आहे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये कॉम्पिटेटिव्हदृष्ट्या कमी किमतीचं होतं, विकसित देशांचं जास्त किमतीचं होतं. हे अर्थशास्त्रीयदृष्ट्या ठीक आहे, पण ॲक्च्युअल कंडिशन काय आहे आपली ते आपल्यालाच माहिती आहे. ती यांना माहीत नाही असं नाही, माहिती आहे, पण या विकसनशील देशांना दाबायचं, या कराराचा फायदा घेऊन, हा त्यांचा उद्देश आहे. तर आता बघा, आता 3 प्रकारची अनुदान आहेत, त्याला आपण म्हणतो बॉक्सेस. म्हणून मी तुम्हाला म्हटलं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एक एक गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे मी. आता ब्ल्यू आहे, ग्रीन आहे आणि अंबर आहे, असे अनुदानांच्या बॉक्सेसचे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वप्रथम मी तुम्हाला ग्रीनमध्ये सांगेन. आता जसं आपला ग्रीन सिग्नल असतो, सगळे आपण 2 व्हीलर चालवतो, 4 व्हीलरही चालवत असू, तर ग्रीन सिग्नल म्हणजे काय, तुम्ही जाऊ शकता. तर आता या
अनुदानांवर म्हणजे जी अनुदानं या ग्रीन बॉक्समध्ये म्हणजे ॲनेक्स 2 मध्ये मी तुम्हाला म्हटलं सूची आहे, सूची माहिती आहे ना, शेड्यूल, तर त्याच्यामध्ये जे अनुदानं ठेवलेली आहेत या सूची 2 मध्ये त्याला म्हणतात ग्रीन बॉक्स. का ग्रीन बॉक्स म्हणतात? तर त्या अनुदानांवर मर्यादा किंवा बंधनं नाहीत. म्हणजे काय, या अनुदानातून व्यापाराला काहीही परिणाम होत नाही, व्यापाराला अडथळा होत नाही. जसं की तुम्हाला मी उदाहरण दिलं की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अनुदानं देता त्यामुळे तुमचं पीक जे आहे किंवा तुमचं उत्पादन आहे ते स्वस्तामध्ये होतं. पण या ग्रीन बॉक्सच्या अनुदानांमध्ये ती अनुदानं येत नाहीत. उदाहरणार्थ पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम, संशोधन, त्याच्यानंतर अंतर्गत अन्न सुरक्षा किंवा आपत्ती निवारण. समजा एखादी आपत्ती आली, दुष्काळ आला आणि दुष्काळासाठी जर तुम्ही मदत देताय तर ती मदत तात्पुरती असते, त्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ग्रीन बॉक्स अनुदानांमध्ये कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत, हे लक्षात घ्या. WTO जी अनुदानांवर मर्यादा घालते, कशाच्या अंतर्गत घालते? AOA, हे लक्षात ठेवायचं. AOA म्हणजे काय? ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. AOA म्हणजे काय? ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. त्या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत या ग्रीन बॉक्स अनुदानांवर कुठल्याही प्रकारची बंधनं घालता येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. चला, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. ग्रीन म्हणजे गो अहेड, सिग्नल मिळालेला आहे. आता याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अनुदानांवर बंधनं घालू शकत नाही. मग आता कशावर बंधनं घालणार तुम्ही? तर इथे एक येतं अंबर बॉक्स. आता इथे जी याला शेड्यूल 6 किंवा 6व्या सूचीमध्ये अनुदान आहेत काही, जी व्यापाराला हानिकारक आहेत. आणि इथे कळीचा मुद्दा येतो, किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस, जी की आपल्या सरकारकडून नेहमी दिली जाते, दरवर्षी दिल्या जाते. आपण ऐकत असतो की ज्वारीला प्रति क्विंटल एवढी MSP घोषित झाली, गव्हाला एवढी झाली, तर जवळपास 23 पिकांना ही MSP घोषित करतं, बरोबर आहे. मग आता इथे त्यांचा प्रॉब्लेम आहे, इथे ऑब्जेक्शन आहे. तुम्ही MSP देताय म्हणजे उद्या काही जरी झालं तरी सरकार जे आहे ते पीक घेणारच आहे विकत, तर हे कुठेतरी व्यापाराला हानिकारक आहे. त्यामुळे ही जी अनुदान आहेत, किमान आधारभूत किमतीची अनुदानं जी सरकार देत आहे, किंवा उत्पादन वाढीसाठी सुद्धा अनुदानं दिली जातात. उदाहरणार्थ बघा, खतांवर अनुदानं आहेत की नाही? हो, भारतात खतांवर अनुदान आहे. खतांच्या किमती परवडण्याजोग्या नाहीत, शेतकऱ्यांना अफोर्डेबल नाहीत, तर तिथे सरकार सांगतं तुम्ही 10%, 12%, 20%, जो काही त्यांचा रेशो असेल तो. बियाण्यांच्या बाबतीत मदत देते. सिंचन अनुदान, सिंचन व्यवस्था पुरवली जाते, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याच्यातून अनुदान मिळतं. तर ही सगळी अनुदानं काय करतायत? ही सगळी अनुदानं शेतकऱ्याचं जे अंतिम उत्पादन आहे, फायनल प्रोडक्ट, ते स्वस्त करतायत, असं यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून तो करार झालेला आहे. म्हणणं आहे म्हणजे अर्थशास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. पण मग आता काय करावं लागतं? या सगळ्या सदस्य देशांना ती जी अनुदानं आहेत ती त्यांच्या एकूण उत्पादन किमतीच्या 5 ते 10% इतकी मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं समजा 1000 क्विंटल इतकं उत्पादन होत आहे, 1000 क्विंटल इतकं उत्पादन होत आहे, तर तुम्ही जी अनुदानं द्याल ती 10% असली पाहिजेत. म्हणजे त्याची एकूण किमतीच्या 1000 क्विंटलाला समजा तुम्हाला 100 रुपये भाव मिळालाय, 1000 क्विंटलला समजा तुम्हाला 100 रुपये भाव मिळालाय, तर त्याची जी एकूण किंमत आहे त्या एकूण किमतीच्या 10%. म्हणजे आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, तर आंबेर बॉक्स अनुदानं एकूण उत्पादनाच्या फक्त 10% इतक्या मर्यादेत ठेवावी लागतात. आणि जर तुम्ही नाही ठेवलीत तर जागतिक व्यापार संघटना तुमच्यावर कारवाई करू शकते. जागतिक व्यापार संघटना तुमच्यावर कारवाई करू शकते जर तुम्ही ही उत्पादनं 10%च्या रेंजमध्ये ठेवली नाहीत तर. आणि इथे बघा, इथे विकसित देशांना 5% म्हटलंय. का? तर त्यांची फारशी नाही आहेत. मगाशीच तुम्हाला म्हटलं, विकसित देशांना अनुदानं देण्याची गरजच नाही, त्यांचा शेतकरी सदन आहे. विकसनशील देशांना द्यावी लागतात. ऑब्व्हियसली आपली अनुदानं जास्त आहेत, त्यामुळे आपल्याला 10% इतकं कमी करायचे आहेत. म्हणजे 10%च्या वर जर गेलं तुमचं जे काही असेल तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू. आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत? तर इथे अंबर बॉक्स आणि 10%चा नियम लक्षात ठेवा. अंबर बॉक्स, त्याच्यात 10%. आता तिसरा बॉक्स जो आहे तो ब्ल्यू आहे, त्याच्यात मी लिहिलेलं आहे बघा, ब्ल्यू. आता याच्यामध्ये कुठलीही बंधनं नाहीत, पण त्यासाठी याला अट आहे. काय? ही अनुदानं आंबेर बॉक्समध्ये नसावीत. कुठल्याही प्रकारची अंतर्गत कृषी मदत, तुम्ही कुठलीही मदत द्या, पण ती आंबर बॉक्सच्या व्यतिरिक्त, म्हणजे MSP नसावी, सिंचन नसावं,
ही सारखी जी आहेत ही सोडून, म्हणजे थोडक्यात जर काय सांगायचं आहे तर MSP, सिंचन, बियाणं ही सोडून तुम्हाला जी काही मदत करायची ती करा, त्याच्यावर बंधन नाही. म्हणजे ग्रीन आणि ब्ल्यू याच्यावर कुठलंच बंधन नाही, बंधन आहे आंबरला. आणि आंबरमध्ये 10% रूल आहे. 10%चा रूल लक्षात ठेवा, आपल्यालाच आहे तो, विकसनशील देशांना आहे. का? तर ऑब्व्हियसली आपली अनुदानं जास्त असणार आहेत. आता मी थोडंसं पुढे जातो. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, भारताचा मुद्दा आहे की हा जो करार आहे याचा फायदा फक्त विकसित देशांना होतोय, कारण एकतर त्यांची अनुदानं नाहीच आहेत. यांची अनुदानं नाही आहेत विकसित देशांची, ती कमी करण्याचा प्रश्नच नाही. आता आम्हाला कमी करायला लागतात, पण ॲक्च्युली आम्हाला माहिती आहे काय आहे ते. इथे थोडं जरी शेतकऱ्यांची इतकी हलाखीची परिस्थिती आहे, इथे थोडं जरी आपण अनुदान कमी केलं तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. आपल्यासारख्या विकसनशील देशात परिस्थिती तशी आहे, कारण यांत्रिकीकरण झालं नाही, हवामानाचा भरोसा नाही. मग अशा वेळेला आमचं ऑब्व्हियसली नुकसान होतंय या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये, असा भारताचा मुद्दा आहे. मग आता हा जो इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सार्वजनिक MSP तर तुम्हाला सांगितलं, आणि इथे सार्वजनिक अन्नधान्य साठा हा एक कळीचा मुद्दा आहे इथे. आता सार्वजनिक अन्नधान्य साठा काय आहे मुद्दा? आपण आता MSP जी देतोय, शेतकऱ्यांना जी MSP देतोय, तर शेतकऱ्यांचं दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालं तरी त्यांना एक ॲश्युरिटी राहते की आपण जे आहे आपलं पीक सरकार घेणारच आहे, हे एक ॲश्युरिटी राहते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो सार्वजनिक अन्नाचा आपण धान्यसाठा करून ठेवतोय. कशासाठी करून ठेवतोय? तर आपल्या अन्न सुरक्षा कार्यक्रमासाठी. नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम जो आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम, हा 2013 सुरू झाला. आणि याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेच्या वर ठराविक उत्पन्न असणाऱ्या लोकांना अन्नधान्य पुरवतोय. रेशनिंगची पद्धत जी आहे ना, त्याचेच वेगवेगळे फॉर्म आहेत. रेशन म्हणा किंवा अंत्योदय अन्न योजना आहे, किंवा आता पंतप्रधान गरीब कल्याण योजना आहे. तसं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. मग या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला सार्वजनिक अन्नधान्य साठा जमा करून ठेवावाच लागतो, हे भारताचं म्हणणे आहे. पण हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. मग आता या दोन कारणामुळे जे काही अनुदान तुम्ही देताय ते अनुदान 10%च्या वर जाऊ नये. 10%च्या वर गेलं तर कारवाई करता येईल. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, बाली पीस क्लॉज किंवा बाली शांतता कलम. आता भारतासारखा देश आहे विद्यार्थी मित्रांनो, जिथे अनुदान द्यावं लागतंच आहे, ऑब्व्हियसली ना, अनुदान द्यावंच लागतंय. मग आता इथे बाली पीस क्लॉज याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी आता समजावून सांगतो. तर बघा, आतापर्यंत आपण काय बघितलं, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर हे झालंय 95 याच्यात क्लिअर कट त्यांनी अनुदानांवर बंधनं घातलेत. त्यापैकी अंबरमधली जी अनुदानं आहेत, या अंबरमधल्या अनुदानानुसार आपल्याला 10% इतकी जी अनुदान आहे शेतकऱ्यांना देण्यात येणारं ते ठेवावं लागतंय. MSP असेल किंवा सार्वजनिक अन्नाचा आपण धान्यसाठा करून ठेवतोय, तर यासाठी आपल्याला 10% हे चालतं. पण 10%च्या वर गेलं तर कारवाई करता येईल. पण बाली पीस क्लॉज, बाली शांतता कलम, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याद्वारे कारवाई टाळता येईल. तर तो तुम्हाला सांगतोच. तर आता बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं, शेतकऱ्यांना अनुदानं द्यावीच लागतात. खतासाठी अनुदानं देतो, विजेसाठी देतो, पाणी सिंचनासाठी देतो, उत्पादनासाठी देतो, ती अनुदानं द्यावीच लागतात. कारण आपण जर अनुदान दिलं नाही तर आपला अन्नदाता सुखी होणार नाही, आणि अन्नदाता सुखी राहिला तर आपण सुखी राहू. हा पहिला मुद्दा. मग आता झालं काय, मागच्याच वर्षी 2021 आपलं 10%च्या वर गेले आपली राईस सबसिडी, म्हणजे तांदळासाठीचं जे काही अनुदान होतं, तांदळाचं जे अनुदान होतं हे 10%च्या वर गेलं. मग अशा वेळेला भारताने बाली शांतता कलम याचा वापर केला, आणि असा वापर करणारा भारत हा पहिला देश होता. लक्षात घ्या, या बाली शांतता कलमाचा वापर करून एक अशी तरतूद आहे की तुम्हाला कारवाई टाळता येते. तर पहिल्यांदा भारताने याचा वापर केला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताने वापर केला, मागच्याच वर्षी केला, 2021. इकॉनॉमिक टाइम्सची न्यूज आहे. तर आता तुम्हाला बाली शांतता कलम समजावून मला सांगावं लागेल. तर आता 2013 बाली परिषद भरलेली, मंत्री परिषद सेम आत्ता जशी भरलेली आहे तशी 2013 इंडोनेशियाला बालीला ही परिषद झालेली WTOची, आणि तिथे पीस क्लॉज मान्य करण्यात आला. त्या पीस क्लॉजनुसार जागतिक व्यापार संघटना 2017 तक्रार दाखल करून घेणार नाही असं ठरलं. याचं कारण परत भारताने हाच मुद्दा मांडला, काय की अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक धान्य वितरण. आम्हाला अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी महत्त्वाची का आहे, तर आम्हाला आमची अजूनही जनता जी आहे ही दारिद्र्य रेषेखाली आहे,
आणि नुकताच जो उपासमार निर्देशांक प्रकाशित झाला त्याच्यात भारताची कामगिरी वाईट आहे. मग आपल्याला तर आयतं कोलीत मिळालं आत्ताच्या याच्यामध्ये. पण हे जुनं मी सांगतोय. तर 2013ला आपण अन्न सुरक्षा कार्यक्रम केला होता. तर आपण काय सांगितलं की अन्न सुरक्षेचा कार्यक्रम आहे आणि सार्वजनिक धान्य वितरण आहे, या गोष्टीसाठी आम्हाला अंबर बॉक्सच्या सबसिडीतून सूट मिळाली पाहिजे. मग या पीस क्लॉजमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर 2017पर्यंत तक्रार दाखल करून घेणार नाही, आणि जरी 10%चं मर्यादा क्रॉस झाली तर या दोन कारणामुळे जर असेल तर तुम्हाला सूट मिळेल. कुठलं? अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक धान्याचं वितरण. तर भारतामध्ये ऑब्व्हियसली आहेच. कोविडच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवली आपण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तर आहेच. ॲडिशनल गोष्टी कराव्याच लागतात, कारण तुम्हाला म्हटलं अजूनही आपल्या बऱ्याच लोकसंख्येला अन्न मिळत नाहीये. सार्वजनिक धान्याचं वितरण आहेच, रेशन आहेच. मग अंबर बॉक्समध्ये सबसिडी मिळेल हे बाली शांतता कलमामध्ये होतं. भारताने 2021मध्ये सर्वप्रथम याचा वापर केला. जगात सर्वप्रथम वापर भारतानेच केलेला आहे आणि आत्तापर्यंत 3 वेळा वापर झाला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडून पण चुका होताच आहेत असं नाही, पण आपल्याला कराव्या लागतात. त्याच्यात काही चुकीचं टेक्निकली चूक आहे, पण आपण मुद्दामून करतोय अशातला भाग नाही. मग आता तुम्हाला बाली पीस क्लॉज कळला. तर आता इथे बाली शांतता कलम कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे? तर अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक धान्य वितरण यासाठी तुम्हाला अंबर बॉक्सच्या सबसिडीतून सूट मिळेल 10%च्या नियमातून. तर आता या जागतिक व्यापार संघटनेच्या जी बैठक झाली याच्यामध्ये यावर सुद्धा भारताला एक असं हवं होतं की हा जो पीस क्लॉज आहे हा वाढवून द्या आम्हाला, असं भारताने म्हटलं होतं. आता त्याचं काही झालेलं नाही ॲक्च्युली, त्यावर काही निर्णय झाला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता मासेमारी अनुदान. आता या 12व्या मंत्री परिषदेमध्ये जी जिनिवाला झाली, 12वी मंत्री परिषद झाली जिनिवाला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आता मासेमारी उद्योग जो आहे त्या मासेमारी उद्योगामध्ये जास्त अनुदान मिळते. आणि एवढंच नाही तर अनियंत्रित मासेमारी होते, त्यामुळे जलीय परिसंस्था धोक्यात आहे, मरीन इकोसिस्टीम. अनियंत्रित मासेमारी होते, अनुदान दिलं जाते. आता याच्यात त्यांनी विकसित आणि विकसनशील असा शब्द नाही वापरला. त्यांनी सांगितलं सगळ्या मासेमारी क्षेत्रामध्ये अनुदान दिलं जाते. मग ट्रॉलर्स असतील किंवा अन्य गोष्टी असतील, पर्स सीन मासेमारी हा एक प्रकार आहे. यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते आणि यांनी मोठ्या प्रमाणावर लॉस होतो. हे एका अंशी बरोबर पण आहे, चूक आहे अशातला भाग नाही. पण आता परत याचा फटका कोणाला बसेल? विकसनशील देशांना बसेल. तर याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि इथे एक महत्त्वाची संस्था आली G33. ती आत्ता ॲक्च्युली स्थापन नाही झाली. तर आता तुम्हाला जर दिसत असेल हा आहे भारत, आता इथे आहे दक्षिण आफ्रिका, आता इथे आहे चीन किंवा हा संपूर्ण पट्टा जो आहे, तर G33 ही विकसनशील देशांची एक संस्था आहे. G33 आहे बेसिकली विकसनशील देशांची संस्था. तर तुम्हाला हा एक नवीन पॉईंट इकडे कळला. तर या G33 विकसनशील देशांची संस्था 2003ला WTOचीच कानकून परिषद झाली होती. त्या कानकून परिषदेपूर्वी स्थापन करण्यात आलेली भारत आहे, चीन आहे, ब्राझील आहे, दक्षिण आफ्रिका आहे, सगळे विकसनशील देश सदस्य आहेत. तर यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला या मासेमारी अनुदानाला, की ठीक आहे जागतिक परिसंस्था जलीय परिसंस्था धोक्यात आहे, पण मासेमारी अनुदानाने आमच्या मच्छीमारांवर परिणाम होईल, कारण आमचे सगळे मासेमारी काही ते यांत्रिक मासेमारी करत नाहीत. मोठमोठे ट्रॉलर्सची मासेमारी केली जाते बरोबर आहे, पण आमचे सगळे लोक याच्यात इन्वॉल्व आहेत का? नाही. मग आम्हाला थोडं काहीतरी याच्यातून सूट मिळाली पाहिजे अशी G33 देशांनी मागणी केली. आता तिसरा आणि अतिशय, आणि आता इथे सरळ सरळ पियुष गोयलनी सांगितलं, जे आपले व्यापार आणि वाणिज्य मंत्री आहेत, की भारत कुठल्याही पद्धतीने दबावाखाली येऊन कुठलाही करार करणार नाही, दबाव आम्ही सहन करणार नाही, हे त्यांनी सांगितलं होतं. मग त्याचा काय परिणाम झाला ते सांगतो. आता पुढे एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता ट्रिप्स वेवर. मग आता इथे आपल्याला ट्रिप्स समजून घ्यावं लागेल. मी ट्रिप्स पण तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करणार आहे. आता बेसिकली ट्रिप्स वेवर म्हणजे काय? तर सूट, बेसिकली सूट मिळाली पाहिजे. कशासाठी? तर आता कोविड झाला, कोविडच्या काळामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आणि त्या कोविडच्या काळामध्ये जरुरी होतं की वेगवेगळ्या प्रकारची औषधं, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी ज्या आहेत या पोचल्या पाहिजेत. पण आता झालं काय, आता इथे बौद्धिक संपदा नावाचा परत घटक येतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, बौद्धिक संपदा हा प्रकार येतो. तर आता हा पहिले समजून घेऊ आणि मग मी या मुद्द्याकडे येतो. तर आता बघा, ट्रिप्स जो करार आहे, जो मी तुम्हाला म्हणालेलो ट्रिप्स जो करार आहे, ट्रिप्सचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सिस्टीम.
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट सिस्टीम. बौद्धिक संपदा संरक्षण कायदा आहे हा बेसिकली. बौद्धिक संपदा कायदा आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट सिस्टीम. तर या ट्रिप्स करारानुसार, जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिप्स करारानुसार सगळ्या सदस्य देशांनी हे कायदे करणं आवश्यक आहे. आता चायना तर या बाबतीत नोटोरियस आहे. आता बौद्धिक संपदा म्हणजे काय? आता सपोज मी एखादं गोष्ट तयार केली, मी एखादं पेन तयार केलं, त्या पेनसाठी मी खूप मेहनत घेतली. आता त्या पेनचं दुसरा कोणतरी येऊन तशाच पद्धतीचं पेन बनवतोय किंवा माझंच काहीतरी चोरतोय, माझ्या रिफिलीची स्टाईल वगैरे, हा माझ्यावर अन्याय आहे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार दिले जातात. उदाहरणार्थ ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे. आता ट्रेडमार्क जो आहे हा एक प्रकारचा लोगो, हा अड्डा 24/7चा लोगो आहे. आता हे कॉपीराईट सुद्धा असतात. अड्डा 24/7च्या ज्या नोट्स असतात त्याच्या तिथे सी लिहिलेलं असतं, अशा पद्धतीचं सी असतं, म्हणजे तुम्ही त्याची नक्कल करू शकत नाही. जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक निर्देशांक. आत्ताच मध्यंतरी हापूस आंब्याला मिळाला, म्हणजे हा जो हापूस आंबा रत्नागिरी आणि देवगड या दोन तालुक्यांमध्ये होतो किंवा 2 जिल्ह्यांमध्ये होतो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्याच ठिकाणी होणाऱ्या आंब्याला हापूस आंबा म्हटलं जाईल. बाकी कुठे तुम्ही ते म्हणा तसंच आहे, तशीच चव आहे, चालणार नाही. तो रत्नागिरी आणि देवगडमधला असेल तरच त्याला तो GI टॅग मिळेल. जर दुसरा कोण म्हणत असेल, मी उद्या समजा आता पुण्याच्या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता की जुन्नर आणि जो पट्टा आहे त्या ठिकाणी आंबे लावलेले आहेत त्यांनी हापूसच्या पद्धतीचे, पण वातावरण वेगळं आहे. तर मग आता ते शिवनेरी आंबा या नावाने ते GI घेणार आहेत, किंवा कर्नाटकचा आंबा पण ते सांगायचे हापूस आंबा आहे. मग अन्याय होता. तर मग अशा पद्धतीचे वेगवेगळे अधिकार आहेत. मग त्याच्यामध्ये पेटंट हा एक प्रकार येतो. तर औषधं वगैरे जे असतात ना, औषधं, लसी, यांच्यासाठी पेटंट दिलं जातं, जेणेकरून त्याची नक्कल कुणी करू नये. आणि उद्या समजा पकडलं याची नक्कल करताना तर त्याच्यावर कारवाई होते. मग आता इथे काय आला मुद्दा, इथे पेटंट मिळालं जातं. बरोबर आहे, ट्रिप्सच्या अंतर्गत पेटंट देतात. आता झालं काय, आता कोविडची जेवढी औषधं आहेत, आता औषधांच्या बाबतीत पण तेच होईल. कुठलीही औषधांना काय मिळेल? पेटंट. कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर कंपन्या म्हणा किंवा त्या व्यक्तींनी जे आहे मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला असतो तो शोध लावण्यासाठी वगैरे, आणि अशा वेळेला जर कोणी त्याची नक्कल करतोय तर ऑब्व्हियसली त्यांच्यावर काय आहे? अन्याय आहे. तर मग आता या कोविडच्या काळामध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आणि तिथे जरुरी काय होतं, माणसाचा जीव वाचवणं. तिथे पेटंट हे सगळं अर्थशास्त्रीयदृष्ट्या ठीक आहे, पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून जीव वाचणं महत्त्वाचं होतं. तर आता झालं असं की आता हे बघा, प्रो हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांनी ऑलरेडी याच्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा केलेलीच होती की हे बौद्धिक संपदेच्या संदर्भात पेटंट आहे ते कोविडवरचं पेटंट टेम्पररी तुम्ही देऊ नका. कोविड औषधं त्या संदर्भात जे पेटंट आहेत ते तुम्ही सध्या देऊ नका. आणि दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी सुद्धा 2020मध्ये याच्या संदर्भात सूट मागितली होती की अशा पद्धतीच्या औषधांना तुम्ही पेटंट देऊ नका. तर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी 2020मध्ये मागितली होती टेम्पररी सूट, ती मान्यसुद्धा झाली होती. आणि ट्रिप्सच्या अंतर्गत, ट्रिप्स हा जो करार आहे, विकसनशील देशांना वैद्यकीय औषधांच्या संदर्भात विविध सुटी आहेत. म्हणजे उद्या पेटंटच्या नावाखाली आता जेनेरिक औषधांचा प्रकार आहे बघा. तर जेनेरिक औषधं का उपलब्ध होतात, तर मूळ औषध जो असते त्या मूळ औषधाचं एक मोडिफाईड व्हर्जन असतं, तर ते मोडिफाईड व्हर्जन स्वस्त असतं, मूळ औषध महाग असतं. मग आता हे जेनेरिक कशा पद्धतीने तयार झालं, तर ट्रिप्सच्या अंतर्गत विकसनशील देशांना हे मान्य आहे की ते अशा पद्धतीच्या गोष्टी करू शकतात. का करू शकतात हे लक्षात घ्या, कारण विकसनशील देशांमध्ये दारिद्र्य आहे आणि लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे. तर ट्रिप्सच्या अंतर्गत ही सूट मिळते. पण आता ही जी परिषद झाली आपली, जिनिवाला परिषद झाली, 12वी मंत्री परिषद, त्यामध्ये एक मसुदा मांडण्यात आलेला आणि त्याच्यामध्ये फक्त कोविड लसीचा उल्लेख आहे. म्हणजे यामध्ये WTOचं म्हणणं होतं की आपण बौद्धिक संपदा हक्क आहेत ते रद्द करूयात, पण फक्त आपण लसींपुरता. आता फक्त लस नाही ना, लस तर प्रिव्हेंटिव्ह आहे, प्रतिबंधात्मक आहे. कोविडच्या संदर्भात औषधं पण निघालेली आहेत, पण त्याचं काय, त्याच्यावर काही अजून बौद्धिक संपदा रद्द करण्याच्या संदर्भात निर्णय नाही. अजूनही त्याच्यावर पेटंट आहेत आणि पेटंट एकदा प्राप्त झालं की ते जवळपास 20 वर्ष असतं. आणि पेटंटमुळे काय होतं, ती कंपनी किंमत वाढवू शकते ऑब्व्हियसली, कारण दुसरं कोणी नसणार आहे ना. तर आता झालं असं की या परिषदेमध्ये त्याच्यावर चर्चा होणार होती की दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी 2020मध्ये ही सूट मागितली आहे, तर ही सूट द्यायची का. तर त्या संदर्भात निर्णय जो आहे तो झाला, तो सांगतो तुम्हाला. पण जो ड्राफ्ट होता, मसुदा होता, त्याच्यामध्ये सांगितलं सगळ्या औषधांवर नाही देणार, फक्त आम्ही लसींवर
तुम्हाला मान्यता देऊ की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बौद्धिक संपदा हक्क नसेल. आता भारताचे मुद्दे काय होते या मंत्री परिषदेमध्ये, की ई कॉमर्स आयात शुल्क स्थगिती हटवली जावी. आता हे काय हे समजून घेऊयात. 1998 साली इंटरनेट अजून बाल्यावस्थेत होतं. इंटरनेट बाल्यावस्थेत होतं. भारतामध्ये फार कमी ठिकाणी क्वचितच उपलब्ध होतं. आणि ई कॉमर्स जे आहे इलेक्ट्रॉनिक गुड्स याचं पण प्रमाण खूप नव्हतं 98 मध्ये. आता हे आयात शुल्क जे आहे हे आयात शुल्क लावलं जातं देशांकडून. बाहेरून येणारे जी काही उत्पादनं आहेत त्यांच्यावर आयात शुल्क लावलं जातं. पण 1998 साली असं ठरलं की अजून इंटरनेटचा प्रसार व्हायचा आहे, जग जवळ यायचं आहे. तर अशा वेळेला ई कॉमर्स आणि इलेक्ट्रॉनिक गुड्स यांच्यावरचं जे आहे आयात शुल्क याच्यावर आपण स्थगिती ठेवूयात. तर ती स्थगिती 2022 पर्यंत जवळपास आहे. 2021 पर्यंत काहीतरी स्थगिती आहे. मग आता ही स्थगिती हटवली जावी, कारण आमचं जे आयात शुल्क आम्हाला वाढवायचं आहे. म्हणजे 98ला जेवढं आयात शुल्क होतं तेवढंच ठेवलेलं आहे ई कॉमर्स आणि बाकीच्या वस्तूंवर, इलेक्ट्रॉनिक गुड्सवर. मग आमचं नुकसान होतं आहे असं विकसनशील देशांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर अन्नधान्य साठा, जो मी तुम्हाला म्हणत होतो पीस क्लॉथ्स टेम्पररी आहे. तर आता याला स्थायी परमनंट मुभा द्या आम्हाला. का? आम्हाला आमची अन्न सुरक्षा महत्त्वाची. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की आम्ही जे काही अन्नधान्य साठवतोय आणि समजा आता आमची एकंदरीत पद्धतीने स्वयंपूर्णता आली आहे आणि आमच्याकडे अतिरिक्त आता अन्नधान्य आहे सार्वजनिक अन्नधान्य साठ्यातून, तर तिला निर्यात करायला आम्हाला वाव द्या. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टीच्या संदर्भात काय निर्णय झाले आहेत, तर बघा, ई कॉमर्स आयात शुल्काची स्थगिती 2024 पर्यंत राहणार आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीने बघितलं तर इकडे आपल्याला यश आलेलं नाही. आता मासेमारीचं अनुदानाचं निर्मूलन होईल असं त्यांनी सांगितलं. जी काही मासेमारी आहे, उदाहरणार्थ यांत्रिक पद्धतीने केली जाते किंवा मोठमोठे ट्रॉलर्स करतात, ती मासेमारी आहे, त्याचं अनुदान जे देत आहेत देश, त्याला आपण निर्मूलन करूयात, कारण पर्यावरण महत्त्वाचं आहे. पण भारताने जे सांगितलं पारंपरिक मच्छीमार यांना फटका बसणार नाही याची हमी दिलेली आहे. म्हणजे इथे 50-50, भारताला काही यश पूर्ण नाही आहे, 50-50 आहे. आणि जागतिक अन्न कार्यक्रम, वर्ल्ड फूड प्रोग्रॅम ही एक संस्था आहे. ही काय करते, आता जगभरामध्ये बघा, सध्या गव्हाचा तुटवडा आहे. जगभरामध्ये युद्ध किंवा अन्य कारणामुळे तुटवडा निर्माण होतो. तर ही जागतिक अन्न कार्यक्रम ही जी संस्था आहे ही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या देशातून अन्न मागवत असते. मग आता अन्न सुरक्षेसाठी निर्यात बंदी आम्ही करणार नाही. आता बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकत असाल की कांद्यावर बंदी आणली, तांदळावर भारत सरकारने बंदी आणलेली आहे. तर ते का आणलेली असते, की आपल्याकडे टंचाई निर्माण होऊ नये यासाठी बंदी आणलेली असते. आता याच्यामध्ये सगळ्यांनी मान्य केलं की जर जागतिक अन्न कार्यक्रम ही जी संस्था आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅम, ही अन्न सुरक्षेसाठी जर आमच्याकडून मागवत असेल काही, तर त्याला आम्ही बंदी घालणार नाही. पण पहिले भारताने सांगितलं आम्हाला आमची अन्न सुरक्षा बघावी लागेल, फूड सिक्युरिटी. आणि त्याच्यानंतर कोरोना लस, जी महत्त्वाची मागणी होती, कोरोना लस यावरील बौद्धिक संपदा हक्क 5 वर्षांसाठी रद्द केलेत. पण फक्त लसीवरचे, हे लक्षात घ्या. मागणी काय होती, संपूर्ण औषधं ज्या आरोग्य संघटना होत्या त्यांची, तसंच विकसनशील देशांची मागणी होती की आम्हाला जे आहे, आम्हाला सगळ्या औषधांवर जी आहे बौद्धिक संपदेपासून सूट द्या. पण हे फक्त 5 वर्षांसाठी रद्द होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तसं बघायला गेलं, जरी पियुष गोयल म्हणत असले की आम्ही 100% समाधानी आहोत, असं जरी म्हणत असले तरी याच्यामध्ये फारसं काही तथ्य दिसत नाही. कारण बघा, फक्त एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं कोरोना लसीच्या संदर्भात, आणि मासेमारीच्या संदर्भात पारंपरिक मच्छीमारांना फटका बसणार नाही याची हमी. हे जर 2 सोडलं तर बाकी कुठेही यश मिळालेलं नाही. आपला जो पीस क्लॉज म्हणालेलो बालीच्या अंतर्गत 10% वाला, त्याला आम्ही नंतर बघू असं त्यांनी सांगितलंय. 2023 नंतर जी आहे तेव्हा आपण विचार करू असं सांगितलंय. म्हणजे जर बघायला गेलं तर भारत म्हणतायत 100% समाधानी आहे, पण याच्यात पूर्णपणे आपल्याला अति फारसं लागलेलं नाही. आणि इथे अजून एक आवर्जून गोष्ट मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जसं आता जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत म्हटलं जातंय की ती संघटना काही फार प्रभावी ठरत नाहीये, तर येणाऱ्या काळात जागतिक व्यापार संघटना पण प्रभावी ठरेल असं दिसत नाहीये. आता अजून एक इथे मुद्दा आहे जो मी तुम्हाला विचारला होता सेशनच्या सुरुवातीला, की जागतिक व्यापार संघटनेची कोणत्या कराराने स्थापना झाली होती. त्याचं उत्तर आहे मराकेश करार. आता महत्त्वाचा मुद्दा आहे मराकेश करार. आता काही थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो.
जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली 1995ला, 1 जानेवारी 1995ला. त्यांचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंडला. संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषाधिकृत संस्था आहे व्यापाराच्या संदर्भात, स्पेशलाइज बॉडी, आणि ती जागतिक व्यापार नियमन संस्था आहे. आता या संस्थेच्या संदर्भातल्या काही गोष्टी, तर हिची स्थापना झालेली जी आहे ही झालेली आहे मराकेश कराराने. तर मराकेश या ठिकाणी जो आहे करार झाला आणि त्या कराराने सगळ्या देशांनी ठरवलं की 1995 पासून जी आहे ही मराकेश कराराने जागतिक व्यापार संघटना स्थापन होईल. तर आता सर्वप्रथम जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, गॅट, हा करार होता. बेसिकली जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड हा बेसिकली करार होता. आणि हा जो करार आहे हा करार 1995 पर्यंत होता. हा करार होता 1995 पर्यंत. आणि 95 म्हणजे 94 पर्यंत म्हणू शकतो. या कराराची एक परिषद झालेली, उरुग्वे परिषद. तर उरुग्वे परिषद 1994 पर्यंत चालली. आणि या उरुग्वेच्या 1994च्या परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला की आता जे आहे हे गॅट आपण संपुष्टात आणू आणि जागतिक व्यापार संघटना काढू. तर गॅट बेसिकली करार होता, व्यापार संघटना ही संघटना आहे. तर गॅटची वारसदार म्हणून इथे म्हटलेलं आहे, गॅटची वारसदार. आणि ही प्रमुख व्यापार नियमन संस्था आहे. आणि इथे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार, यावर तर ते लक्ष ठेवतेच, पण आत्ता मी तुम्हाला ट्रिप्स मगाशी एक्सप्लेन केलं, तर बौद्धिक संपदेच्या संदर्भात सुद्धा ही संस्था लक्ष ठेवते. तर ही आहे WTO. WTOची स्थापना झाली आहे मराकेश कराराने. तर तुम्हाला अशा पद्धतीने महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सध्याच्या महासचिव आहेत नोंगजी ओकांजो या आहेत महासचिव. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख, त्याला म्हणतात DG, डायरेक्टर जनरल, नोंगजी ओकांजो. तर अशा पद्धतीने या जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. एकूण एक करार आपण डिस्कस केलेले आहेत. तर अशाच पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत, तर याचा डिटेलमध्ये स्टडी करा. ओके. आणि सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अशाच पद्धतीची डिटेलमध्ये गोष्टी आपण यशदा 2.0 ही आपली गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा जी गट ब आहे PSI STI ASO साठीची पूर्वपरीक्षा स्पेशल बॅच आपण सुरू करतोय. या बॅचमध्ये जे आहे 200+ लाईव्ह क्लासेस आहेत. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार आणि काठिण्य पातळीनुसार मार्गदर्शन आहे. आता तुम्हाला मी WTO एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच पद्धतीने डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी होतील. सगळे क्लास लाईव्ह आहेत, 200+ लाईव्ह क्लासेस आहेत. पण रेकॉर्डेड क्लास 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता. काही तुम्हाला अट नाही आहे 1 वर्षापर्यंत. ही बॅच फक्त 1564 मध्ये आहे. मात्र त्यासाठी Y325 हा माझा प्रोमो कोड तुम्ही टाका, तुम्हाला निश्चित पद्धतीने 17% ऑफ मिळेल. आणि आज फादर्स डे आहे आणि या फादर्स डेच्या निमित्ताने जे आहे स्पेशल ऑफर आहे तुमच्यासाठी की तुम्हाला डबल व्हॅलिडिटी ऑन महापॅक हे आपलं एक युनिक प्रोडक्ट आहे. महापॅकमध्ये एकदा ॲडमिशन घ्या आणि वर्षभरामध्ये जेवढे लाईव्ह क्लासेस होतात, जेवढ्या टेस्ट सिरीज होतात, लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज आणि जेवढे आपल्या ई बुक्स आहेत, आपलं मराठीचं पण ई बुक आहे, तर जेवढे आपले टेस्ट सिरीज, जेवढे आपले ई बुक्स आहेत, ते सगळं तुम्हाला आता 1 वर्ष नाही, महापॅक नॉर्मली 1 वर्षासाठी असतं, पण इथे डबल व्हॅलिडिटी आहे म्हणजे 24 महिने. ते पण हा फक्त तुम्हाला 2680 मध्ये मिळेल जर तुम्ही Y325 कोड वापराल तर. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर 1000 रुपये महिना याच्या आसपास साधारणपणे जात आहे. 2400 होतात, 24,000 नाही, 2400. तर साधारणपणे 1000च्या पुढे थोडीशी महिना ही तुम्हाला बसते. पण त्याच्यात किती बॅचेस मिळत आहेत, तर जेवढे आपले लाईव्ह क्लासेस, सध्या आपली राज्यसेवेची बॅच आहे, गट ब ची बॅच आपली सुरू झालेलीच आहे, टेक्निकलची बॅच आहे, येणाऱ्या काळात गट क ची बॅच आपण सुरू करणार आहोत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहेत, सगळे ई बुक आहेत, ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी Y325 कोड वापरा तुम्ही. आणि आपल्या या अड्डा 24/7 चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून तुम्ही ही परचेस करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह क्लासेस पण बघता येतात मोबाईलमधून. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. जरूर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि हे सेशन बघितल्याबद्दल याला सगळ्यांचे धन्यवाद. याला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. चला, थँक्यू व्हेरी मच. थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद.